तर अमेरिका इराण युद्धामुळे भारतातली कृषी निर्यात आता संकटात आलेली आहे आणि हवाई मार्ग बंद झालेले आहेत, त्यामुळे तब्बल 2000 कोटींच्या कृषी निर्यातीवर याचा परिणाम झालाय। 2000 कोटींची कृषी निर्यात आता ठप्प झालेली आहे आणि ही स्थिती जर कायम राहिली तर पुढच्या महिन्यामध्ये आंबा निर्यातीवर सुद्धा याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। आखाती युद्धाच्या परिणामामुळे JNPT निर्यातीसाठी तयार असलेला माल हा बंदरामध्ये सध्या अडकून पडलेला आहे आणि आखाती देशांकडे निर्यातीसाठी तयार ठरलेले कांदा, केळी, द्राक्ष यांसह फळांचे जवळपास 1000 कंटेनर अडकून पडलेले आहेत। सोलापूरहून पाठवलेले केळीचे 250 कंटेनर 250 कंटेनर परत आलेले आहेत आणि या कृषी मालाच्या आयात निर्यातीवर तब्बल 60% इतका परिणाम झाल्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। जहाजांवर हल्ल्याच्या भीतीने शिपिंग कंपन्यांकडून माल वाहतुकीसाठी नकार दिला जातोय आणि पुढचे 15 दिवसांमध्ये खजुराची मोठी आयात अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे या व्यापाराला सुद्धा फटका बसू शकतो। आयात आणि निर्यातीवर अशा प्रकारे 60% इतका परिणाम झालेला आहे आणि भारतातून जी कृषी निर्यात होते त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे आणि याच विषयावर आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी नाशिकमधून योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, खरं तर नाशिक म्हणजे कृषी पर्यटन कृषीचा जिल्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात खरं तर नाशिकमधून होत असते। यामध्ये नाशवंत फळांचा सुद्धा समावेश आहे। काय नेमकं कृषी निर्यातीवर कितपत परिणाम दिसतो आहे? व्यापाऱ्यांनी या युद्धासंदर्भातलं काय नेमकं मत नोंदवलं आहे? गेले 2 दिवस झाले, म्हणजे आता आपण म्हणू शकतो 48 तास जवळजवळ युद्धाला होत आलेले आहेत आणि जे काही कंटेनर हे आखाता देशांमध्ये जाणार होते ते या ठिकाणी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं JNPT। आपण जर बघितलं तर नाशिकचा कांदा हा सर्वाधिक लोकप्रिय आहे। तो आखाती देशांमध्ये दुबई, अबुधाबी, इराण, इराक या भागामध्ये या कांद्याला सर्वात जास्त मागणी असते, कारण त्याची चव। तर त्यामुळे कांदा हा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचा जो कांदा आहे तो या परिसरात जात असतो आणि आता नेमका रमजान सुरू असल्यामुळे तिकडे कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। चटपटीत जे पदार्थ केले जातात त्यासाठी हा कांदा लागत असतो आणि तो कांदा इकडून जाणारा जो कांदा आहे तो पूर्णपणे आपल्याला बंदरांवर अडकलेला आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे तिकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याचं म्हटलं जात आहे। त्याचबरोबर द्राक्ष आपण बघितली जी पेरिशेबल आहेत, लवकरात लवकर खराब होतात आणि त्यांच्यासाठी निर्यातीचा खर्च हा सर्वाधिक असतो, कारण की त्यांना कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवलं जातं। तर कोल्ड स्टोरेजमध्ये गेलेली ही द्राक्षसुद्धा या ठिकाणी अडकल्यामुळे कोल्ड स्टोरेजचा खर्च वाढलेला आहे, परिणामी निर्यातदारांचा खर्च वाढतोय। जो द्राक्षाचा भाव मिळायला पाहिजे त्या तुलनेमध्ये त्यांना तो मिळणार नाही आहे आणि त्याचा फटका जो आहे तो पर्यायी शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना बसणार आहे। त्यामुळे एकूणच नाशिकचं जे अर्थकारण आहे ते पूर्णपणे या द्राक्ष आणि कांद्यावर असतं, ते पूर्णपणे या युद्धामुळे कोलमडून पडणार आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा केळीची पण परिस्थिती अशीच झालेली आहे। त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान आपल्याला या युद्धामुळे पाहायला मिळतं। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नाशिकमधून थेट जोडले गेले होते।